अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा बाग येथे नाथ जोगी भटक्या विमुक्त समाजातील 2 कुटुंबावर झालेल्या कथित अन्यायाच्या घटनेमुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाथ शक्ती महिला आघाडी, नाथ शक्ती युवक संघटना तसेच अमरावती जिल्ह्यातील नाथ समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित जाधव कुटुंबाची पाहणी केली। मिळालेल्या माहितीनुसार वनोजा बाग येथील जगन्नाथ एकनाथ जाधव, रुखमा जाधव, नागेश एकनाथ जाधव आणि रेणुका नागेश जाधव हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी म्हणून मजुरी तसंच मुलाच्या शिक्षणाच्या कारणास्तव बाहेरगावी गेले होते। याच काळात त्यांच्या राहत्या घरावर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने गावातील काही व्यक्तींनी घर पाडून जमीनदोस्त केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे संबंधित कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य उद्ध्वस्त झालं असून त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। घटनेची माहिती मिळताच नाथ शक्ती महिला आघाडी आणि नाथ शक्ती युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबाची भेट घेतली। त्यांनी परिस्थितीची पाहणी करून कुटुंबियांना धीर दिला तसंच न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी समाजाच्या वतीनं शासनाकडे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आमरण उपोषण मोर्चे आणि राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा समाज संघटनांनी दिलाय। नाथ समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितलं की भटक्या आणि विमुक्त समाजातील दुर्बल घटकांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही। पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत समाज एकजुटीनं त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि आवश्यक ते सर्व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। नाबूद करण्यात आला आहे, त्याची तुम्ही लवकरात लवकर दक्षता घ्या, अन्यथा आम्ही जे समोर काय करायचं आहे ते आम्ही आमरण उपोषण मांडू, नाही तर आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही समोर काय करायचं आम्ही ते पुढे ठरवू। याची तुम्ही लवकरात लवकर दक्षता घ्या व यांचा न्याय मिळून लवकरात लवकर न्याय या घरात आम्ही सर्व नाथ समाजातील महिला इथे आमरण उपोषण करून यांना न्याय मिळवून देऊच अशी आमची तुम्हा शासनाला विनंती आहे। वनोजा बाग तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील मागील 3 पिढ्यांपासून वास्तव्य करत असलेला जाधव परिवार यांच्यावर काही समाजकंटकांनी अन्याय केला आणि त्या अन्यायासाठी आम्ही पुढे लढत राहूच आणि याच्या पुढेही कोणत्याही गावातील आमच्या समाज बांधवावर असा जर काही अन्याय झाला तर आम्ही नाथ समाज बांधव यांच्या रक्षणासाठी आम्ही खंबीरपणे पूर्ण समाज उभा राहू आणि शासनाने याच्यावर सर्व कागदपत्री पुरावे असतानाही याच्यावर जर शासनाने काही ॲक्शन वगैरे न घेतल्यास आम्ही पुढील काय कारवाई करायची आहे ते आम्ही आमच्या जाधव परिवारासोबत राहून आम्ही सर्व नाथ समाज यांच्या पाठीशी उभा राहून याला आम्ही न्याय देण्याचं काम करू। न्याय जर नाही मिळाला आम्ही कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषण करण्यास तयार आहोत। आदेश प्रत्येक गावले खेडेपाडीत एक किती घर आहे बा, सगळ्याच घरावर अन्याय होईन हे घर जर नेहमीसाठीच असं झालं होतं, त्याची लवकर दक्षता घेऊन यायले घर बांधून देण्यात यावं, नाही तर आम्ही उपोषणाला तयार आहोत। यांच्या मकानासमोर हे लहान झोपडपट्ट्या चांगल्याने दिसत म्हणून यांनी पाडलं बा असं यांचं म्हणणं आहे। याच्यावर दक्षता घेऊन यायचं घर ताबडतोब बांधून देणे। हा, वनोजा ग्रामपंचायत वनोजा तालुका जिल्हा अमरावती लवकर याचा न्याय दूर करावा। असे प्रत्येक गावले सगळेच एकच घरवाले आहेत, सगळेचे घर पाडण्यात येईल। मग पुणे गावले अल्पभूधारकवाले जे घर आहे ते कटदुकट मग पाडून टाकतील। लवकरात लवकर न्याय द्या, नाही तर आम्ही उपोषणाला तयार आहोत। सत्ताशोधक न्यूज चॅनलसाठी उपसंपादक छाया सनीसे, दाळबी। Subscribe now and press the bell icon.
never miss an update.